आरटीओ विभागातल्या गैरव्यवहारांची उच्चस्तरीय चौकशी, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा. ओला, उबर आणि बाईक टॅक्सी चालकांना 1 ऑगस्टपासून अधिवास प्रमाणपत्र बंधनकारक. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक. सभागृहाला दिलेल्या आश्वासनांची श्वेतपत्रिका मांडा. विधानसभा अध्यक्षांचे राज्य सरकारला निर्देश. ही होती आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. प्रादेशिक परिवहन विभाग अर्थात आरटीओमधला भ्रष्टाचार आणि बेकायदेशीर वसुली प्रकरणाची राज्य सरकारकडून उच्चस्तरीय चौकशी केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहात केली. त्याचप्रमाणे परिवहन विभागातली संघटित वसुली रॅकेटची आणि विशेषतः वादग्रस्त निवृत्त अधिकारी बजरंग खरमाटे प्रकरणाची चौकशी करण्यासाठी IPS अधिकारी प्रियांका नारनवरे यांच्या अध्यक्षतेखाली 3 सदस्यीय विशेष तपास पथक अर्थात SIT स्थापन करण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. या पथकाला महिन्याभरात आपला अहवाल सादर करण्याचे निर्देश दिल्याचंही त्यांनी सांगितलं. काँग्रेस सदस्य विजय वडेट्टीवार यांनी प्रश्नोत्तराच्या तासात आरटीओ विभागातल्या भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित करत परिवहन विभागात एक मोठं आणि संघटित वसुली रॅकेट कार्यरत असल्याचा आरोप केला होता. त्यावर मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले. राज्यात परिवहन विभागाचे नियम न पाळता अनधिकृतपणे धावणाऱ्या बाईक टॅक्सी तसंच ओला आणि उबरसारख्या ॲग्रिगेटर कंपन्यांच्या मनमानी कारभाराला लगाम घालण्यासाठी राज्य सरकारनं 1 ऑगस्टपासून नवीन नियमावली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता सर्व प्रकारच्या व्यावसायिक दुचाकी आणि चारचाकी वाहन चालकांसाठी महाराष्ट्र अधिवास अर्थात डोमिसाईल प्रमाणपत्र आणि सार्वजनिक सेवा वाहन चालवण्याचं अधिकारपत्र अर्थात बॅच असणं बंधनकारक करण्यात येणार आहे. याशिवाय या क्षेत्राचं नियमन करून त्यातून राज्याला महसूल मिळावा आणि चालकांसाठी कल्याणकारी योजना राबवता याव्यात, या उद्देशानं यापुढे बाईक टॅक्सीसाठी प्रतिदिन 5 रुपये महसूल तर प्रत्येक राईडमागे 2% कल्याणकारी निधी आकारला जाणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शिवसेना सदस्य दिलीप लांडे यांनी मांडलेल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. सत्ताधारी बाकांवरून विधानसभेत दिलेली आश्वासनं आणि त्यांची पूर्तता यासंदर्भात पावसाळी अधिवेशन संपण्यापूर्वी श्वेतपत्रिका सादर करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज राज्य सरकारला दिले. तर या निर्देशांनुसार पुढच्या 4 दिवसात कारवाई करण्याचं आश्वासन संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सभागृहाला दिलं. 17 डिसेंबर 2015 रोजीच्या तारांकित प्रश्नावरची पूरक माहिती आज कामकाजात सादर करण्यात आली. त्यावर भाजपा सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यावर संवैधानिक व्यवस्थेत विधिमंडळाला एक निश्चित स्थान असून कार्यकारी मंडळाला अर्थात सरकारला प्रश्न विचारण्याचा, त्याच्या कामाचा हिशेब मागण्याचा अधिकार विधिमंडळाकडे आहे. असं असताना सभागृहात मागितलेली माहिती योग्य वेळेत येत नसेल तर ही बाब संवैधानिक रचनेसाठी घातक असल्याचं विधानसभा अध्यक्षांनी नमूद केलं. तसंच दिलेली आश्वासनं आणि त्यांच्या पूर्ततेबाबत श्वेतपत्रिका मांडण्याचे निर्देश सरकारला दिले. जळगाव जामोद इथल्या बेपत्ता महिलेच्या प्रकरणात पोलिसांनी अत्यंत गंभीर स्वरूपाची चूक केली असून या प्रकरणातले संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून नियमानुसार पुढील कारवाई करण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली. सदस्य रोहित पवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. संबंधित महिला बेपत्ता असल्याची तक्रार दाखल होती. त्यानंतर एक मृतदेह सापडल्यानंतर तो याच महिलेचा असल्याचा निष्कर्ष पोलिसांनी घाईघाईनं काढला. कोणतीही वैज्ञानिक पडताळणी न करता तपास पूर्ण झाल्याचं दाखवण्यात आलं. एवढंच नव्हे तर त्या महिलेच्या आईवडिलांनाच तिच्या खुनाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. मात्र त्यानंतर संबंधित महिला जिवंत असल्याचं समोर आलं आणि ती स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाली. त्यामुळे पोलिसांना तिच्या आईवडिलांची सुटका करावी लागली. दरम्यान सापडलेल्या मृतदेहाचा स्वतंत्र तपास सुरू असून तो पूर्ण करण्यात येत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्यातल्या महिला आणि बालकांवरच्या अत्याचाराच्या खटल्यांचा वेगानं निपटारा करण्यासाठी एकूण 138 विशेष जलदगती न्यायालयं सुरू करण्याचं नियोजन राज्य सरकारनं केलं आहे.
मात्र न्यायव्यवस्थेकडून पुरेशा प्रमाणात न्यायाधीशांची उपलब्धता न झाल्यामुळे यातली केवळ 58 न्यायालयच प्रत्यक्ष सुरू होऊ शकल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली. उर्वरित न्यायालयांसाठी न्यायाधीश उपलब्ध करून देण्याबाबत आपण स्वतः उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांकडे सातत्यानं पाठपुरावा करत असल्याचं सांगत पुढील मुख्यमंत्री मुख्य न्यायाधीश बैठकीत हा विषय प्राधान्यानं मांडून प्रलंबित नियुक्त्या वेगानं पूर्ण करण्यासाठी शासन प्रयत्न करेल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला दिली. कोकणातल्या कातळ शिल्पांचं पूर्ण संरक्षण करूनच भविष्यात या भागातल्या विकास प्रकल्पांचं नियोजन करण्यात येईल. तसंच कातळ शिल्पांच्या परिसराचा विकास तसंच पायाभूत सुविधांचा कृती आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आज सभागृहात दिली. सदस्य विठ्ठल लंघे यांच्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी ही माहिती दिली. समालोचन लिहीपर्यंत सभागृहाचं काम सुरू होतं. सभागृहात नियम 293 अन्वये प्रस्तावावरच्या चर्चेचं कामकाज सुरू आहे. हाफकिनच्या आधुनिकीकरणासाठी सरकारकडून निधी उपलब्ध करून देऊ, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांची ग्वाही. गरिबांसाठी 15% खाटा न देणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करणार. एकीकृत डॅशबोर्ड विकसित करणार, मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती. जिल्हावार बिबट सफारीसाठी वन खात्यात भरती करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची घोषणा. वांद्रे पूर्वमधल्या गरीबनगर इथे पात्रतेचा दावा करणाऱ्या झोपडीधारकांकडून त्यांचं कागदपत्र मागवून घेणार, राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची माहिती. ही होती आजच्या कामकाजाची काही ठळक वैशिष्ट्य. हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळाच्या त्रिगुणी लस निर्मिती प्रयोगशाळेच्या आधुनिकीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असं अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितलं. सदस्य भाई जगताप यांनी हाफकिन महामंडळाच्या प्रयोगशाळेच्या आधुनिकीकरणासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. मंत्री झिरवाळ यांनी सांगितलं की हाफकिन महामंडळाच्या विकासासाठी यापूर्वी 1100 कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी 35 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. अतिरिक्त 30 कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे. आधुनिकीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरू आहे. महामंडळाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन हाफकिन महामंडळाला पुन्हा सक्षम करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. हाफकिन ही देशविदेशात नावाजलेली संस्था असून सध्या कर्मचारी, वेतन, निवास व्यवस्था तसंच इतर सुविधांबाबत काही अडचणी आहेत त्या टप्प्याटप्प्यानं सोडवण्यात येतील. हाफकिनमध्ये तयार होणाऱ्या काही लसी आणि औषधांना देशात विशेष महत्त्व आहे. पोलिओ, घटसर्प तसंच इतर आवश्यक लसींचं उत्पादन वाढवण्यासाठीही नियोजन करण्यात येणार आहे. हाफकिन महामंडळाला अधिक सक्षम आणि आधुनिक बनवण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं मंत्री झिरवाळ यांनी सांगितलं. मुंबई महानगरपालिकेकडून किंवा धर्मादाय आयुक्तांकडून गरीब रुग्णांसाठी 15% खाटा राखीव ठेवण्याच्या नियमांचं पालन न झाल्यास संबंधित रुग्णालयावर कडक कारवाई करण्यात येईल. जिल्हा स्तरावरच्या समित्यांच्या माध्यमातून विशेष तपासणी मोहीम राबवून या राखीव खाटांची माहिती दर्शवणारा डॅशबोर्ड, शासनाच्या आरोग्य योजनांची अंमलबजावणी आणि इतर अटींची काटेकोर पडताळणी केली जाईल, अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. सदस्य अनिल परब यांनी याविषयी प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना ते बोलत होते. तसंच लावण्यात आलेल्या डॅशबोर्डची नियुक्त करण्यात आलेल्या आरोग्य दूतांमार्फत तपासणी केली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. मंत्री देसाई म्हणाले की राज्यात प्रत्येक जिल्ह्यात या रुग्णालयांच्या देखरेखीसाठी जिल्हास्तरीय समिती कार्यरत आहे. या समित्यांनी नियमित बैठका घेऊन रुग्णालयांकडून नियमांचं पालन होत आहे की नाही याची पाहणी करावी. तसंच अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना सदस्य सचिव म्हणून तातडीनं विशेष तपासणी मोहीम राबवण्याच्या सूचना दिल्या जातील. ज्या रुग्णालयांमध्ये त्रुटी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासनही त्यांनी दिलं. पंतप्रधान जन आरोग्य योजनेसह शासनाच्या विविध आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी सर्व पात्र चॅरिटी रुग्णालयांनी करणं अनिवार्य आहे. याबाबत जिल्हास्तरीय समित्यांना आणि सदस्य सचिवांना विशेष सूचना देण्यात येणार असून तपासणीनंतरही नियमांचं पालन न करणाऱ्या रुग्णालयांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असं मंत्री देसाई यांनी सांगितलं. महालक्ष्मी इथल्या आर्थर रोड परिसरातल्या
क्लस्टर पुनर्विकास योजनेत महानगरपालिकेच्या सेवा निवासस्थानांच्या आवारात राहणाऱ्या झोपडीधारकांची पात्रता पुढच्या 1 महिन्यात तपासून निर्णय घेतला जाईल. ते पात्र ठरल्यास त्यांचं त्याच परिसरात पुनर्वसन करण्यात येईल, अशी माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. सदस्य सुनील शिंदे यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला. त्यास उत्तर देताना त्या बोलत होत्या. राज्यमंत्री मिसाळ म्हणाल्या की संबंधित 15 व्यक्ती हे तिथले मूळ रहिवासी आहेत का, त्यांची नोंद अद्ययावत आहे का, तसंच ते किती वर्षांपासून तिथे वास्तव्यास आहेत याची सविस्तर पडताळणी सुरू आहे. आवश्यक कागदपत्रांच्या आधारे त्यांची पात्रता निश्चित करून त्यानुसार निर्णय घेतला जाईल. क्लस्टर पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत कामगारांसाठी सुमारे 3,000 घरं उभारण्यात येणार आहेत. सध्या उपलब्ध असलेल्या सर्व नागरी सुविधा पुनर्वसनानंतरही उपलब्ध करून दिल्या जातील. राज्याची 21% जमीन ही वनांची आहे. वनरक्षक वनपाल असले तरी क्षेत्रफळ लक्षात घेता अधिकारी कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळेच प्रतिबंधित क्षेत्रात नागरिक जातात ही वस्तुस्थिती आहे. राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट सफारीचं नियोजन राज्य सरकारकडून करण्यात येत असून त्यासाठी मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येईल, अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली. सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या सिपना वन्यजीव विभागाअंतर्गत येणाऱ्या चौराकुंड वनपरिक्षेत्राच्या अतिसंरक्षित गाभा क्षेत्रात तब्बल 11 वन्यजीवांचा संशयास्पद मृत्यू झाल्याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर मंत्री उत्तर देत होते. वाघांची शिकार करण्यासाठी पाणवठ्यावर विषप्रयोग करून 4 रानगवे, 4 भेडकी, 2 माकडं आणि खवल्या मांजरं आढळून आली होती. या प्रकरणात एका व्यक्तीला अटक करण्यात आल्याचंही मंत्री नाईक यांनी स्पष्ट केलं. जंगलात तेंदूपत्ता गोळा करण्यास गेलेल्या महिलांना वनविभागाचे अधिकारी सहाय्य करतील, असं आश्वासनही यावेळी मंत्री नाईक यांनी दिलं. वांद्रे पूर्व इथल्या गरीबनगरमधल्या पात्रतेचा दावा करणाऱ्या झोपडीधारकांकडून त्यांची कागदपत्र मागवून तपासण्यात येतील. जर ते पात्र असतील तर त्यांनाही ते लाभ देण्यात येतील, असं आश्वासन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिलं. सदस्य झिशान सिद्दीकी यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर त्या बोलत होत्या. रेल्वेच्या 6व्या मार्गिकेचा प्रकल्प विकसित करण्यासाठी जवळपास 500 झोपड्यांवर मे 2026मध्ये करण्यात आलेल्या कारवाईबाबत त्यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. त्यावर उत्तर देताना राज्यमंत्री मिसाळ म्हणाल्या की या झोपड्यांचं सर्वेक्षण 2018 साली एका खासगी संस्थेकडून करण्यात आलं होतं. या सर्वेक्षणात 141 जणांपैकी 100 पात्र ठरले. या अपात्रतेच्या विरोधात रहिवासी न्यायालयातही गेले होते, परंतु 29 एप्रिल 2026 रोजी उच्च न्यायालयाकडून देण्यात आलेल्या निर्णयात त्यांना कुठलाही दिलासा मिळालेला नाही. पात्र 100 झोपडीधारकांचं पुनर्वसन 15 ऑगस्टपर्यंत करण्यात येणार आहे, असंही राज्यमंत्री मिसाळ यांनी स्पष्ट केलं.